प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु बाबा जयगुरु देवजी महाराज यांचे उत्तराधिकारी संत उमाकांतजी महाराज यांचा शिर्डी नगरीत जाहीर सत्संग तसेच नामदान कार्यक्रम। जीव जागरण धर्मयात्रेच्या समारोप निमित्त होणाऱ्या या सत्संग कार्यक्रमाला शिर्डी आणि नगर जिल्ह्यातील तमाम धर्मप्रेमी नागरिकांनी संत उमाकांतजी महाराज यांच्या सत्संग कार्यक्रमाचा आणि दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती। कार्यक्रमाची वेळ दिनांक 27 फेब्रुवारी 2024 वार मंगळवार रोजी संध्याकाळी ठीक 4 वाजेला। कार्यक्रमाचं ठिकाण सप्तपदी मंगल कार्यालय, निमगाव शिर्डी, साईनगर रेल्वे स्टेशन जवळ, शिर्डी कोपरगाव रोड, शिर्डी। विनीत बाबा जयगुरुदेव धर्म विकास संस्था, उज्जैन, मध्य प्रदेश। श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभाण येथील एका कापूस व्यापाऱ्याची पैशाची बॅग लुटणारे 3 आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अहमदनगर पथकाला यश आलं आहे। 7 डिसेंबर 2023 रोजी रामेश्वर गिरिजीनाथ लोखंडे हे त्यांच्या टाकळीभाण येथील कापूस खरेदीच्या दुकानासमोर बसलेले होते, तेव्हा त्यांच्याजवळील 3 लाखांची बॅग एक इसम घेऊन गेल्याचं लक्षात येताच त्यांनी त्यांचा पाठलाग केला, परंतु सदर इसम तिथून त्याच्या साथीदारासह मोटरसायकलवर बसून पळून गेला। सदर घटनेबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। गुन्हा दाखल होताच पोलीस पथकानं घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची माहिती काढत असताना पोलीस पथकात सदरचा गुन्हा आरोपी अभिजित बळी यानं त्याच्या साथीदारांसह केल्याचे व ते टाकळीभाण येथील एका हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली। पोलीस पथकानं तात्काळ टाकळीभाण येथे जाऊन त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलंय। अभिजित गणपत बळी, अंकुश दत्तात्रय बहिरट, इक्बाल सिकंदर शेख अशी त्यांची नावं आहेत। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी साथीदार विवेक लक्ष्मण शिंदे, लखन नंदू काळे यांना टाकळीभाण येथील कापूस व्यापाऱ्यावर पाळत ठेवून आणि अंकुश बहिरट, लखन काळे यांनी शाईन मोटरसायकलवरून पैशाची बॅग घेऊन पळून गेल्याचं सांगितलं। ताब्यात घेतलेल्या आरोपींची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 1,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींना श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात हजर केलं असून पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे, पोलीस कर्मचारी मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, संदीप दरंदले, रणजित जाधव, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, किशोर शिरसाट, चंद्रकांत कुसळकर यांनी केली आहे। महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।